सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना, विधवा लाभार्थ्यांना, निराधार लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। आता तुम्हाला देखील प्रति महिना 5,000 रुपये मानधन मिळणार आहे, पण त्यासाठी पात्रता काय असणार आहे लगेच बघूया, कारण नवीन शासन निर्णय आला आहे त्यामध्ये सगळी सविस्तर अपडेट देण्यात आलेली आहे। आता आपल्याला वाटत की हे 5,000 मानधन म्हणजे कोणती योजना आहे? संजय गांधी निराधार योजना आहे का, दिव्यांग पेन्शन योजना आहे का, किंवा विधवा पेन्शन योजना आहे का, या व्यतिरिक्त कोणती योजना आहे या संदर्भात लगेच अपडेट बघूया। पण त्याआधी आपल्या योजना यात्रा चॅनलला व पेजला लगेच फॉलो सबस्क्राईब करा, जेणेकरून सरकारी अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळी सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। याआधी माननीय बच्चूभाऊ कडू यांनी मागणी केली होती की लाभार्थ्यांना, जे दिव्यांग लाभार्थी असो, विधवा बहिणी असो, त्यांना प्रति महिना 6,000 रुपये वाढीव अनुदान मिळालं पाहिजे आहे। व त्यांनी जे पावसाळी अधिवेशन झाले त्यामध्ये देखील हा मुद्दा पुन्हा पुन्हा मांडलेला आहे। परत तेच सांगितलेले की जे लाभार्थी आहे त्यांना हे वाढीव अनुदान लवकरात लवकर द्या, जेणेकरून लाभार्थ्यांना 2,500 रुपये 1,500 रुपये मध्ये काही होत नाही, कारण औषध गोळ्या असू द्या, त्यांचा स्वतःचा खर्च असू द्या, असं काही 1,500 रुपये मध्ये भागत नाही। दिव्यांग बांधवांच्या 2,500 रुपये मध्ये काही भागत नाही। ज्यांना हात नाही, पाय नाही, त्यांनी कसं भागवायचं, त्याच्यामुळे ही पावसाळी अधिवेशनमध्ये त्यांनी प्रत्येक वेळेस मागणी केलेली आहे। परंतु आता आपण ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती कोणती योजना आहे? दिव्यांग लाभार्थ्यांची योजना आहे का, विधवा पेन्शन योजना आहे का? तर लगेच जो जीआर आहे अपडेट पाहूया, कारण ही योजना आहे नवीन आहे। व तुम्ही बघू शकता राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेमध्ये सुधारणा करण्याबाबत, तर आता ही योजना आहे, जुनीच योजना आहे, परंतु या योजनेसंदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आहे। आता ही योजना वेगळी आहे तरी सुद्धा दिव्यांग बांधवांना किंवा विधवा बहिणींना किंवा निराधार बहिणींना कसं काय यामध्ये लाभ मिळू शकतात? तर ही योजना कोणासाठी आहे? राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन, जे साहित्य किंवा जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी असणार आहे। ज्यांनी या म्हणजे कलामध्ये कलाकार आहेत किंवा जे साहित्यिक कलाकार आहे त्यांना या जे काही साहित्यिक माहिती आहे किंवा त्यांना इंटरेस्ट आहे यांच्यासाठी आहे। तर मान्य केलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व प्रयोगात्मक कलामध्ये जे कलाकार आहेत, पूर्ण वेळ अवलंबून असलेल्या कलाकार यांच्या मानधन मंजूर करण्याबाबत शासनाने निर्णय खालील प्रमाणे सुधारित नियमावली मंजूर करण्यात येत आहे। व आता जो जीआर आलेला आहे यामध्ये जे वित्तीय मान्यता देण्याबाबत, खर्चाची प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यासंदर्भात सुद्धा शासन निर्णय आलेला आहे। आता या योजनेमध्ये काय आहे ना, प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे? जास्त करून तुम्ही बघू शकता पात्रता कोणाला देण्यात येणार आहे, ज्यामध्ये दिव्यांगांना जास्त करून इथे काय दिलं प्राधान्य मिळणार आहे। त्यानंतर ज्यांचे वय 50 पेक्षा जास्त आहे, दिव्यांगांना वयाच्या 10 वर्षाची स्थिती करण्यात आला आहे व वयोमर्यादा 40 वर्ष आहे। ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी 15 वर्ष आहे। आता बघा, जे कलाकार आहे, जे साहित्य क्षेत्रातील योगदान त्यांनी दिलेलं आहे, त्यांना ही योजनेची माहितीच नसते, जे दिव्यांग बांधव असो, आता जे ज्येष्ठ असणारे किंवा विधवा बहिणी आहेत, परित्यक्त्व आहे, दिव्यांग कलाकार आहेत, यांना प्राधान्य राहील हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर या कलाकारांना 5,000 रुपये प्रति महिना हे पेन्शन तुम्हाला मिळणार आहे। तर ज्यांची साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातली आहे हे त्यामध्ये पात्र असणार आहे। आता तुम्ही म्हणाल की ही योजना पूर्ण वेगळी आहे। हो, ही योजना वेगळी आहे, मात्र त्यामध्ये दिव्यांग बांधव आहे, कलाकार आहे, विधवा बहिणी आहे, परित्यक्त्व बहिणी आहे किंवा निराधार आहे, त्यांना जास्त प्राधान्य दिलं जाणार आहे। व जे सर्व मार्गाने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 60,000 पेक्षा जास्त नसावे, त्यानंतर ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार, तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते मात्र सध्या त्यांना इतर कोणतेही मार्गाने उत्पन्न नाही, हे कलाकार केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळाने इतर कोणतेही नियमित मासिक पेन्शन योजनेचे अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार हे पूर्ण इथे काय असणार आहे, या योजनेसाठी पात्र असणार आहे। त्यामुळे काय आहे की या योजनेसाठी तुम्ही जर साहित्यिक कलाकार आहे किंवा कलाकार आहे तर नक्कीच तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहे। तुम्हाला प्रति महिना 5,000 रुपये मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता। या योजनेसंदर्भात जीआरची जर तुम्हाला प्रत पाहिजे असेल किंवा जीआरची लिंक पाहिजे असेल तर जीआर म्हणून कमेंट करा। व्हिडिओ महत्वाचा आहे, जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, विधवा बहिणी असतील, जे कलाकार असतील, ज्यांना या योजनेसंदर्भात माहिती नसेल किंवा ज्यांना या योजनेचा लाभ मिळवायचा असेल त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवायचं आहे। व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व पेजला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।